आणि नारद महाराज बोलता बोलता एवढे तल्लीन होतात, ते म्हणतात, अहो सत्संग जीवनामध्ये काय बदल घडून आणू शकत नाही. माझ्या जीवनातली मी कथा तुम्हाला सांगतो. देवर्षी नारद महाराजांनी बोलायला सुरुवात केली. अहो महर्षी वेदव्यास महाराज, मी एवढा मूर्ख आणि मी एवढा क्षुल्लक जीव होतो स्वर्गातला. अप्सरांच्या झुंडीच्या मागे हिंडत राहायचो, त्या म्हणतात तसं करायचो, अचरट गचरट बोलायचो. आणि देवांच्या सभेमध्ये मी स्वर्गात असताना एवढं विचित्र काहीतरी बोलून गेलो, ब्रह्मदेवानी मला शाप दिला, जा तू भूतलावरती निघून जा, तू इथे राहायच्या कामाचा नाहीस. आणि मग खूप गयावया केली, खूप प्रार्थना केली ब्रह्मदेवांना. पण ब्रह्मदेव म्हणाले जमणार नाही, शाप दिला तो दिला. आणि मला नाईलाजाने खाली यावं लागलं. क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशांती, स्वर्ग शाश्वत नाही. अहो एवढंच काय, ब्रह्मलोक सुद्धा शाश्वत नाही. पण एवढा शुष्क जीव मी असताना सुद्धा माझा उद्धार कसा झाला ऐका व्यास महाराज. दासी पुत्र होऊन मी भूतलावरती राहिलो, एका दासीचा पुत्र झालो आणि दिवसभर खेळायचो. भक्तीमध्ये लक्ष नव्हतं, कुठल्या देवाच्या उपासनेमध्ये लक्ष नव्हतं. सगळं जीवन व्यर्थ 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 असं जायचं. क्षण क्षण माझा व्यर्थ जाऊ लागला. माझी आई एका श्रीमंताच्या घरी स्वयंपाकाचं काम करायची, भांडे घासण्याचं काम करायची. आणि ती भांडे घासायला गेली की मी मित्रांसोबत खेळायला जायचो. पण माझ्या भाग्यामध्ये तो क्षण कसा आला सांगतो. चातुर्मास चालू झाला आणि त्या गृहस्थांच्या घरी एक महात्मा चातुर्मासातले प्रवचन करण्याकरिता आले. त्या प्रवचनकाराच्या प्रवचनाला एवढी गर्दी जमायची, पण मला काही कळत नव्हतं त्यातलं. ते प्रवचनकार एवढ्या सुंदर सुंदर कथा गोष्टी सांगायचे, पण मला त्यातलं काही फार कळत नव्हतं. माझी आई सुद्धा प्रवचनाला जाऊन बसायची, पण मला त्यातलं काही कळत नव्हतं. मी मात्र फक्त आणि फक्त मित्रांसोबत खेळण्यात वेळ वाया घालवायचो. त्यांच्या घरच्या भांडे धुण्याची सेवा माझ्या आईकडे होती, पण माझं चित्त त्या प्रवचनामध्ये कसंच लागायचं नाही. 4 महिने सलग प्रवचन चालणार होते, पण एक दिवस त्या प्रवचनकाराने अशी काही गोष्ट सांगितली. त्या प्रवचनकारांनी एवढी सुंदर गोष्ट सांगितली, एवढी सुंदर गोष्ट सांगितली, ती म्हणजे कृष्ण कथा. तत्रान्वहं कृष्ण कथा प्रगायता मनुग्रहेणा शृण्वन् मनोहरा. तो कृष्ण कशा प्रकारे खेळतो, तो कृष्ण कशा प्रकारे गोपिकांच्या सोबत रासलीला करतो, तो कृष्ण कशा प्रकारे आपल्या मित्रांना खेळवतो, आपल्या मित्रांना काला खाऊ घालतो. आणि त्या कृष्णाचं रूप किती सुंदर आहे. आणि ती कथा मी एक दिवस ऐकली आणि समोर जाऊन बसलो कथेमध्ये. तिथून पुढे एकही दिवस मी मित्रासोबत खेळायला गेलो नाही. मी दासीपुत्र होतो म्हणून लोक मला समोर बसू देत नव्हते, लोक मला मागं बस म्हणत होते. तरी पण त्या सत्पुरुषाची, त्या प्रवचनकारांची माझ्यावरती अशी कृपा झाली की त्यांनी स्वतःच्या पुढाकाराने मला समोर बसायला लावलं. आणि आता तर स्थिती अशी झाली की मला मित्र बोलवायला आले तरी पण मी त्यांच्यासोबत खेळायला जात नव्हतो. का? कारण मला कृष्णाची कथा ऐकायची. काय सुंदर त्याचं रूप, आहा, काय तो श्यामल वर्ण, मोर मुकुट मस्तकावरती, काखेला पितांबर. आणि मी दररोज 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 त्याची कथा ऐकायला लागलो. कशा प्रकारे कृष्ण आपल्या मित्रांसोबत खेळतो, कशा प्रकारे कृष्ण गोपिकांच्या सोबत रासलीला करतो, कशा प्रकारे कृष्ण गोवर्धन धारण करतो, कशा प्रकारे कृष्ण लोणी चोरी करतो, कशा प्रकारे कृष्ण गोपिकांच्या खोड्या काढतो. आणि मला त्या चरित्राशी एवढं प्रेम झालं, एवढं प्रेम झालं, एवढं प्रेम झालं की मला आता असं वाटायला लागलं की मी आणि कृष्ण माझा वेगळा नाही, मला कृष्णासोबत राहायचंय, मला सुद्धा कृष्णासोबत खेळायचंय. आणि असं म्हणून मी प्रवचनामध्ये धार मोकलून रडायला लागायचो. महाराज, काय त्याचं ते सुंदर रूप. हो हो, वंशी विभूषित करान नवनीर दाभार,
पीतांबरादरुणबिंब फलाधरोष्ठा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं. मला सारखं कृष्णाची आठवण यायची. कृष्णात परं किमपि तत्त्वमहं न जात. मला कृष्ण हवासा वाटायला लागला. मला कृष्ण कधी भेटेल, कधी भेटेल, कधी भेटेल. एक ध्यास मला लागला, कृष्ण कृष्ण. आणि पाहता पाहता त्या प्रवचनकारांचा चातुर्मास संपला. आणि आता मला इथून पुढे त्या प्रवचनकारांचं प्रवचन ऐकायला भेटणार नाही, कृष्ण कथा ऐकायला भेटणार नाही. शेवटच्या दिवशी त्या प्रवचनकाराचं प्रवचन झालं आणि मला उद्यापासून माझ्या कृष्णाचं चरित्र ऐकायला मी एवढा व्याकुळ झालो. त्या महाराजांना सगळेजण वाटी लावत होते, त्यांना बिदाई देत होते आणि मी एका झाडाच्या खाली उभा राहून त्या महाराजांच्याकडे बघून रडत होतो की मला उद्या या महाराजांचं प्रवचन ऐकायला नाही भेटणार. मला कृष्ण कसा भेटेल, मला कृष्ण कथा कोण ऐकवेल. पण सत्पुरुष एवढे करुण हृदयाचे असतात ना. लांबून त्या महाराजांची नजर माझ्यावरती गेली, दृष्टी माझ्यावरती पडली आणि ते महाराज स्वतःहून माझ्याकडे आले आणि म्हणाले, बाळ तू का रडतोयस. आणि मी एकाएकी रडायला सुरुवात केली. महाराज मला आजपासून आता कृष्ण कथा कोण ऐकवेल. मला भगवान श्रीकृष्ण कधी भेटतील, त्यांचं एवढं सुंदर रूप मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष कसं पाहू, केव्हा पाहू, मला सांगा. मी लहान बालक रडायला लागलो महाराजांच्या समोर. आणि महाराजांनी सांगितलं, बाळा तू चिंता करू नको, मी तुला एक मंत्र देतो, त्या मंत्राचा जप कर. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय निरुद्धाय नमः संकर्षणाय च. या मंत्राचा मी दिवस रात्र जप करायला सुरुवात केला. मला खाण्याचं भान नाही, मला पाणी पिण्याचं भान नाही, मला खेळण्याचं तर भान नाहीच नाही. मला कशाचं भान राहत नव्हतं. ते महाराज चातुर्मास संपवून प्रवचन संपन्न करून निघून सुद्धा गेले. दररोज माझे मित्र मला खेळायला बोलवायचे, पण मी तुम्हाला खरं सांगतो मी एक दिवस सुद्धा खेळायला गेलो नाही. आणि मी सारखं देवाचा जप करायचो. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय निरुद्धाय नमः संकर्षणाय. सारखं कृष्णाचं स्मरण. आई म्हणायची, अरे सारखं सारखं काय जप करतो, सकाळी एक माळ, दुपारी एक माळ, सायंकाळी एक माळ, ठीक आहे तुला जेवण्याचं सुद्धा भान राहत नाही. पण मला काही करमतच नव्हतं ना. कृष्ण कधी भेटेल. एक माझ्यासमोर त्या कृष्णाचं रूपडं उभा ठाकायचं आणि मला असं वाटायचं की कृष्ण मला बोलवतोय. त्याचं ते सुंदर रूप, त्याचे ते काय वर्णन करू मी सांगा. पाहता पाहता माझी आई वृद्ध झाली. तिला सर्पाने दंश केला आणि ती जात राहिली. आई गेली. मी तिथे एकटा रडत होतो. आता मला कोणी नव्हतं. गावकरी सगळे जमले, पुढचं विधी विधान करण्याचं सांगू लागले आणि त्यांच्या आपापसात चर्चा चालू झाली की अरे रे या पोराची आई गेली, आता आई वाचून याला कोणी नाही, याला कोणी नाही. लोक असं म्हणतात आणि मी एकाएकी व्याकुळ झालो. अरे नाही, मला माझा श्रीकृष्ण आहे, मला माझा कृष्ण सांभाळेल, मला कोणी नाही हे अजिबात चूक आहे. मला माझा कृष्ण आहे, तो मला सांभाळेल. आणि मी निघून गेलो. रानावनांमध्ये फिरायला लागलो, सगळीकडे फिरायला लागलो, कृष्णाचा शोध घ्यायला लागलो. नित्य नित्य मी कृष्णाकरिता रडायचो, सद्गुरूंची आठवण काढायचो, त्यांच्या मंत्राचा जप करायचो. हळूहळू बाल्यावस्था निघून गेली, तारुण्यावस्था निघून गेली, प्रौढावस्था निघून गेली, वृद्धावस्था आली. एका झाडाच्या खाली नदीच्या तीरावरती मी भगवंताचा जप करत राहिलो.
एकच इच्छा होती, मला भगवंताने दर्शन द्यावं, मला भगवंताने जवळ घ्यावं, मला सुद्धा कृष्णासोबत फिरायला भेटावं, मला सुद्धा कृष्णासोबत खेळायला, एकच इच्छा माझ्या मनामध्ये. आणि भावनेची उत्कटता एवढी वाढली की मी जप करत असताना एकाएकी ते दिव्य रूप, ते सुंदर रूप माझ्या पुढे येऊन उभा ठाकलं. मी त्याच्याकडे बघणार तोच ते गुप्त झालं. आणि ते एवढं सुंदर रूप होतं की मला आता कोणाकडे बघावं सुद्धा वाटेना. व्याकुळ झालो आणि आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाली, आतापर्यंत केलेल्या पुण्यामुळे, आतापर्यंत केलेल्या भक्तीमुळे मी तुला एकदा दिसलो नारदा. आता जर तुला मला पाहायचं असेल तर तू आजीवन देहबंधन सुटेपर्यंत माझं भजन कर. या जन्मात आता मी तुला भेटणार नाही, पण पुढचा तुझा जन्म असा असेल की पदोपदी जेव्हा केव्हा तू माझं नाव घेशील तेव्हा मी तुझ्या सोबतच राहील. काय गोड कथा ही. महर्षी वेदव्यास कथा ऐकण्यात तल्लीन झाले. त्यांची भाव समाधी लागली आणि देवर्षी नारद महाराज म्हणायला लागले, महर्षी वेदव्यासजी महाराज, आता तर स्थिती अशी आहे की मी एकदा भगवंताचं नाम घ्यावं, भगवान नारायण माझ्या समोर सदैव उभा राहतात. मी सर्वत्र भ्रमण करतो, मी कुठेही असो, देवाला एक हाक मारली की देव माझ्या पुढे येऊन उभा टाकतो. मला जेव्हा हवं तेव्हा मी देवाचं दर्शन घेऊ शकतो. माझ्या हातातली ही वीणा आणि माझ्या हातातल्या या चिपळ्या सदैव देवाचं मला स्मरण करून देतात. आता एक क्षण सुद्धा असा नाही की देवाचा मला वियोग होईल. त्या जन्मात मला देव भेटणार नाही याचं दुःख तर होतं, पण पुढच्या जन्मात देवाची साथ सुटणार नाही याचा आनंद होता. म्हणून सारखं मी नामस्मरण केलं, त्या देहाची बंधनं सुटली आणि हा जन्म भगवंताच्या, माझ्या सद्गुरूंच्या कृपेने मला प्राप्त झाला. संतांच्या संगतीच्या मुळे मला एवढी दिव्य अवस्था प्राप्त झाली की आता नारायण आणि माझ्यात काही फरक नाही. तो नारायण माझ्या हृदयामध्ये येऊन वास करतो. हो, महर्षी वेदव्यास हे चरित्र ऐकत राहिले आणि महर्षी वेदव्यासांना अशा प्रकारची प्रेरणा देऊन नारद महाराजांनी चिपळी सुद्धा वाजवली नाही. का? कारण त्यांची भाव समाधी लागली. शांतपणे तिथून निघून गेले आणि महर्षी वेदव्यासी महाराजांनी नेत्र उघडून पाहिले तर नारदांची ती पाठमोहरी आकृती दिसली. अहो देवर्षिर धन्योयम यत्कीर्तिशार्ङ्गधन्वनः गायन्माद्यन्निदं तंत्र्या रमयत्यातुरं जगत. भगवंताच्या भजनात ते तल्लीन झाले. कृष्ण गोविंद नारायण रे, कृष्ण गोविंद.